मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी तालुक्यातील इभाडपाडा येथे असलेल्या टाटा मोटर्स सूर्योदय शोरूम चोरट्यांनी फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मंगळवारी रात्री शोरूमचे शटरचे कुलूप तोडून चोरट्याने सुमारे 8 लाखांची शोरूम मधील नवीन टाटा पंच गाडी घेऊन तेथून पोबारा केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। तलासरी इभाडपाड्यातील द्वारका इन्कॉल इमारतीमध्ये टाटा मोटर्सचे सूर्योदय शोरूम असून या शोरूमच्या बाजूलाच बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे। रात्रीच्या सुमारास 2 चोरट्यांनी वॅगनर कारमधून येत शोरूमचे शटरचे कुलूप तोडून नवीन टाटा पंच कार पळून नेत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे। चक्क शोरूम मधील कार चोरून नेल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली असून रात्रीच्या सुमारास पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होऊ लागली आहे। यावत तलासरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तलासरी पोलीस ठाणे करीत आहेत। या घटनेमध्ये वॅगनर कार वापरण्यात आली होती तीही चोरीची असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले असून ही गाडी मनोर टाकवाल येथून चोरांनी चोरी केल्याचे समोर आले आहे। तर चोरीसाठी वापरण्यात आलेली ही कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। या घटनेबाबत आम्ही मनोर पोलीस स्टेशनला माहिती विचारली असता असे समजले की ही गाडी राजू पाडेकर राहणार टाकवाल यांची आहे। तर ही वॅगनर गाडी क्रमांक MH04CD9208 ही गाडी 11 फेब्रुवारीच्या रात्री चोरट्यांनी चोरी केली होती। तर ही गाडी तलासरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे।